पोलीस आयुक्त कार्यालय अंबड पोलिसांनी घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 6,52,420 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। पोलीस आयुक्त सो संदीप कर्णिक, नाशिक शहर। माननीय पोलीस उपायुक्त सो परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सो श्री शेखर देशमुख यांनी घरफोडी करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन मालमत्तेसंदर्भात गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना व मार्गदर्शन केले होते। त्याप्रमाणे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी करणाऱ्या आरोपितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून घरफोडी चोरीचे एकूण 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत। अंबड पोलीस ठाणे नाशिक शहर येथे दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी फिर्यादी नामे निलेश सकाराम माळी, राहणार N4219 लोकमान्य नगर, पवन नगर, सिडको, नाशिक यांनी त्याचे राहते घरी चोरी झाल्याबाबत तक्रार दिल्याने त्याच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी व चोरी केलेल्या मालाचा शोध घेत असताना अंबड पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील चोरी केलेला माल एक इसम 100 एकर परिसरात विक्री करण्याकरिता येणार आहे। अशी बातमी मिळाल्याने सदर बातमीप्रमाणे गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सौंदळे, पोलीस नाईक परदेशी, पोलीस शिपाई संदीप भुरे, पोलीस शिपाई गाढवे, पोलीस शिपाई करंजे अशांनी सदर परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार आरोपी गणेश विठ्ठल तांबारे, वय 60 वर्ष, राहणार प्रसाद नगर, रो हाऊस नंबर 2, बुरकुले हॉलजवळ, सिडको, नाशिक या नमूद गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यास अंबड पोलीस ठाणेस आणून गुन्हे शोध पथकाने त्यास विश्वासात घेऊन तसेच बुद्धिकौशल्याचा वापर करून तपास केला असता त्याने अंबड पोलीस ठाणे हद्दीत इतर 7 ठिकाणी घरफोडी 55 माल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त सो संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त सो परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त सो श्री शेखर देशमुख, अंबड पोलीस विभाग तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार व पोलीस निरीक्षक JB शिरसाट गुन्हे यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदडे, पोलीस उपनिरीक्षक झनक सिंग गुनावत, पोलीस नाईक परदेशी, पोलीस नाईक 435 जगझा, पोलीस शिपाई करंजे, गाढवे, मते, भुरे, बोडके, पाटील, निकम, पोलीस शिपाई शिंदे, पोलीस शिपाई राऊत, जाधव, राठोड, पोलीस शिपाई बारगजे यांनी केलेली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अतुल बनसोडे। अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही घरफोडीचे गुन्हे घडले होते। या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना अंबड येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री पवार आणि त्यांचे सहकारी DB पथकाचे EPI किरण रोंदळे आणि DB पथकाची टीम सगळं तपास करत असताना यांना गोपनीय खबराद्वारे अशी माहिती मिळाली की एक इसम हा या HBT मध्ये जे काही दागिने त्यांनी चोरलेले होते ते विक्री करण्यासाठी फिरत आहे। अशा माहितीवरून त्यांनी सराईत आरोपी गणेश विठ्ठल तांबारे याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 7 घरफोडीचे जे गुन्हे घडले होते ते गुन्हे उघडकीस आले आणि त्यातला सुमारे 6,52,000 रुपयाचा किमतीचे दागिने सुद्धा याच्यामध्ये जप्त केले आहेत आणि गणेश विठ्ठल तांबारे याला या प्रकरणी अटक केलेली आहे। अजूनही या प्रकरणाचा तपास चालू आहे। आणखीन काही गुन्हे यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे। ही कामगिरी ही अंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि DB पथकाचे कर्मचारी यांनी मिळून केलेली आहे। यात जो आरोपी आहे यावरती अधिक किती गुन्हे होते, तो परप्रांतीय आहे का बघितलं ते का महाराष्ट्रामधला? नाही, आरोपी हा महाराष्ट्रातलाच आहे। हा सराईत आरोपी आहे। त्याच्यावरचे जुने सुद्धा एकूण 11 गुन्हे त्याच्यावर आहेत। महाराष्ट्रामधला कुठला आहे? हा, तो राहणारा नाशिक मधलाच आहे, सिडकोतलाच आहे। त्याच्याबरोबर अजून कोणी होतं का? हा, ते हे सर्व आता हे प्रकरण तपासावर आहे। आतापर्यंत एवढी रिकव्हरी आपण केली, अजूनही याच्यामध्ये आपण तपास करतो आहोत आणि अजूनही जे कोणी साथीदार असतील तर त्यांनाही या प्रकरणात अटक केली जाईल। हा जो आरोपी होता तो कोणाला सोनं विकण्यासाठी सोनाराकडे गेला होता का? हा, तर हे जे दागिने आहेत हे आपण त्याच्या घरातून जप्त केलेले आहेत त्याच्याकडून। आता पूर्वी हा कोणाला विकत होता का किंवा यात कोणता? स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।